हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण उरलेल्या गव्हाच्या पिठापासून नूडल्स कसे तयार करायचे ते बघणार आहोत। तर हे बघा, हे माझ्याकडे सकाळी पाहुणे आले होते, तर त्यांच्यासाठी चपात्या करून हे उरलेलं पीठ आहे। तर ते हे मी ठेवलेलं होतं, आता 4 वाजता मी करते आहे। तर हे बघा, थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त मीठ घालून कणिक मळलेली आहे, बाकी ह्याच्यामध्ये काही टाकलेलं नाही। आता एका पसरट कढईमध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे, अर्धा चमचा, आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि झाकण लावून उकळी काढायची आहे पाण्याला। तर इकडे ह्या पिठाचं 2 गोळे करून घ्यायचे आहेत आणि थोडासा असा लांबडा आकार करून घ्यायचा आहे। आणि हे बघा, ही जाळी लावलेली आहे आणि याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे पीठ। असं व्यवस्थित असे भरून घ्यायचं आहे आणि पीठ असं दाबून दाबून भरायचं आहे व्यवस्थित आणि याचं झाकण लावून घ्यायचं आहे। आणि पाणी उकळलं की याच्यामध्ये हे आपण नूडल्स सोडून घ्यायचे आहे। पौष्टिक आणि झटपट होणारे हे नूडल्स आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कमेंटसुद्धा करा। हे बघा, आता आपण हे टाकून घेतलेले आहेत उकळत्या पाण्यामध्ये आणि काट्या चमच्याच्या साहाय्याने हे वेगळे करून घ्यायचे आहेत। आणि पाण्यामध्ये तेल टाकल्यामुळे हे इझिली वेगळे होतात, एकमेकांना चिकटत वगैरे काहीच नाही। आता या पद्धतीने आपण सोडून घ्यायचे आहेत आणि डायरेक्ट आपण हे पाण्यामध्ये सोडायचे आहेत। झाले वेगवेगळे म्हणजे वेगवेगळे सुटलेले आहेत, एकमेकाला चिकटत नाहीत। आणि चांगले 1-2 मिनटं शिजवून घ्यायचे, 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचे आहेत। तर एका साईडला पसरट भांड्यामध्ये असं नॉर्मल पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये बर्फाचे खडे टाकायचे आहेत। हे बघा, असे भरपूर सारे बर्फाचे खडे टाकायचे आहेत। जितके आपल्याकडे असतील बर्फाचे खडे करून ठेवलेले तेवढे टाकून घ्यायचे आहेत यामध्ये। हे बघा, आता पाणी थंडगार करून घ्यायचं आहे। आता हे बघा, चांगले 2 ते 3 मिनटं छान उकळून घेतलेले आहेत, शिजवून घ्यायचे आहेत। आणि आता पाणी निथळून व्यवस्थित याच्यामध्ये थंड पाण्यामध्ये डायरेक्ट काढून घ्यायचे आहेत। हे बघा, आणि आता हे बघा, त्याच भांड्यामध्ये दुसरे पण याच पद्धतीने सोडून घ्यायचे आहेत। किती छान झालेले आहेत बघा। आणि जर तुम्हाला छोटे हवे असेल तर छोटी जाळी लावायची आहे आणि चकती, आणि यामध्ये छोटे छोटे करून घ्यायचे आहेत। गव्हाच्या पिठापासून किती छान झालेले आहेत हे। आता गॅस चालू करायचा आहे आणि लोखंडाची जर असेल कढई तर लोखंडाची ठेवा आणि बटर टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल पण टाकायचं आहे यामध्ये आणि व्यवस्थित असं वितळून घ्यायचं आहे। वितळून झालं की मोठ्या साईजचा मी एक कांदा उभा कट करून घेतलेला आहे बारीक, तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये एक अशी पिकलेली हिरवी मिरची पिकते ना, ती एक टाकलेली आहे बारीक कट करून, म्हणजे एक मध्ये कट केल्या आणि असे 2 भाग केलेले, एकच मिरची आहे। आणि शिमला मिरची उभे कट करून घेतलेली आहे। आता ग्रीन चिली सॉस, सोया सॉस साधारणतः अर्धा चमचा टाकून घ्यायचा आहे आणि रेड चिली सॉस तोही अर्धा चमचा टाकलेला आहे आणि शेजवान चटणी अर्धा चमचा टाकलेली आहे। आता व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे हे सर्व। आता हे बघा, मी पास्ता मसाला टाकलेला आहे। जर नूडल्स मसाला असेल तर तुम्ही टाका, माझ्याकडे आता अवेलेबल नव्हता म्हणून मी पास्ता मसाला टाकलेला आहे। पास्ता मसाल्याने पण छान चव येते याला। हे बघा, आता हे जे आपण नूडल्स थंड पाण्यामध्ये टाकलेले आहे त्याचं पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि हाताच्या साहाय्याने वेगवेगळं असं सोडून घ्यायचं आहे या पद्धतीने। आता व्यवस्थित, आणि गॅस फुलच ठेवायचा आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे।
हे बघा या पद्धतीने चांगलं मिक्स करूयात. हे बघा झालेलं आहे. हे किती छान दिसते बघा. आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात. एका भांड्यामध्ये काढल्याच्या नंतर वरून कोथिंबीर भुरभुरायची आहे थोडीशी. थोडं चिली फ्लेक्स, ऑरेगनो थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे आणि थोडेसे तीळ टाकायचे आहे. तर हे बघा खायला रेडी आहे. तर चला, माझे वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर चला, उद्या भेटू आपण एखाद्या नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत. तोवर धन्यवाद.